समज देऊन जर त्याला समज येत नसेल तर त्याला कायद्याच्या भाषेमध्ये समज देऊ कोणी असो. तर नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नाशिक येथे ईदगाह मैदानावरती आपला हा आंदोलन सुरू आहे. बेमुदत आंदोलनाचा आज हा दुसरा दिवस आहे. तर मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी देखील या ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी देखील बसून आहेत. स्वतःच्या हक्कासाठी स्वतःची जी रोजीरोटी आहे, जे कायमस्वरूपाचा रोजगार आपण मागत आहे शासनाकडे, त्या रोजगाराची कुठेतरी मनामध्ये आशा ठेवून सरकार आपल्याला काहीतरी योग्य न्याय मिळवून देईल अशा हेतुपोटी या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी एकवटलेले आहेत. गोल क्लब मैदान टाकायचं टक्कर बाजार तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहू शकता ही संख्या. काय करू दिसतो ना. तर नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये हा आंदोलनाचा
हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वामध्ये दुसरा दिवस आहे आंदोलनाचा. तरी मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रशिक्षणार्थी उपस्थित झालेले आहेत. आता पुढील जे काही आंदोलनाची रूपरेषा असेल ते तुकाराम बाबा महाराज आणि आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाची रूपरेषा आपल्याला कळणार आहे. थोड्याच वेळामध्ये आपण तुकाराम बाबा महाराज आणि चाकूरकर साहेबांशी या ठिकाणी जे मार्गदर्शन आहे त्यांचं ऐकणार आहोत. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माझ्या पाठीमागे ही प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आहे. ओके, सो दिसतंय ना आपलं? माझा आवाज येतो का तुम्हाला एकदा क्लिअर करून सांगा. पाठीमागचे पुढे या. हो सोलापूरकर हो घ्यायला चला समोर चला. जे प्रशिक्षणार्थी आज नवीन आलेले आहेत त्यांची या ठिकाणी उपस्थिती नोंदविली जात आहे. रात्री जवळपास आपण पाहिलं तर 1000 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपस्थित होते. आता त्यामधून जे नवीन आलेले आहेत त्यांची या ठिकाणी उपस्थिती पाहिली जात आहे. किती प्रशिक्षणार्थी आज नवीन आलेले आहेत ते या ठिकाणी चाकूरकर साहेबांद्वारे पाहण्यात येत आहे. तर आजची ही संख्या आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो. आंदोलनस्थळी एवढे प्रशिक्षणार्थी जे आहेत ते उपस्थित आहेत. अर्जंट आहे आपला महत्वाचं आहे. थोडं गाड्याचे पैसे काय नाही. अरे अरे तारे त्याचं माहिती पुरवित जायचा. थोडं लक्ष ठेवा माहिती.
एक मिनिट मॅडम थोडं साईडला. फक्त नंदुरबार जरी आपण नंदुरबार जरी मोर्चा केला ना जिल्ह्याची उपस्थिती किती आहेत? 150 म्हणतात. किती? 150. ए टाळ्या होत्या त्यांच्यासाठी. बसा. नंतरचा जिल्हा घ्या. हिंगोली हिंगोली फक्त भांगूत कबाडी गावाकडे लक्षात घ्या. भांगूत कबाडी हिंगोली हिंगोलीवाले. किती जण आहेत हिंगोलीचे? ओ हिंगोली ओ दादा हिंगोली किती आले तिच्याला? किती माऊली अरे माऊली आकडा माऊली सर 22 सर 22 नाही आले किती माऊली सर आकडा सांगा तरी एकूण आकडा सांगा. बसा. परभणी खाली बस. परभणी 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 किती आहेत? किती आहेत परभणी किती आहेत? महाराज 400 आकडा होता परभणीचा. हो हो कस काय एवढा वेळ लागला? काल 55 निघालते म्हणला पांडुरंग. आता काय हिशोब पांडुरंग कुठं आहे? फोन करतो तू. काल रात्री फोन केला तुम्हाला लोकमत हो हो सर धन्यवाद. बातमी लागली छान. मोठीच आपली हो छान खूप सुंदर. मग आता काय आहे तुमचं? आता सध्याच्याकडलं आम्ही इथं मंडप मारतोय आज. बर कारण बाकीची गोष्टी आम्हाला थोडं काल तर सुट्टी असल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता. बर आज तो विषय क्लिअर होतोय बर आणि आमच्या मागण्या जर होत नाहीत तर आम्ही इथं या ठिकाणी बसण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर इथं जर काय नाही झालं तर मग मुंबईला चालत जायचं. असं नाही. मुंबई बातमी मोठीच आपली आहे. म्हणजे खूप सुंदर. हो सगळी व्यवस्थित आहे. आता काय असेल तर माझा नंबर आहे का तुमच्याकडे? नंबर द्या ना सर. सांगा. 9011 34 17 80. खाली बसून घ्या कारण मी लावला होता तुम्हाला फोन. दुसरा नंबर होता काही. ओके सर 88 ना? बरोबर. मला फक्त एक माहितीशी पाहिजे हां. की आता हे आंदोलनाचं नेतृत्व तुम्ही करताय हो. बरोबर. तर मग तुम्ही काही याच्यामध्ये प्रशिक्षणार्थी वगैरे असं नाही नाही मी गाडगे महाराज संप्रदाय माझा. गाडगे महाराज संप्रदाय. बरं. मी सुरुवातीपासून या आंदोलनामध्ये मी बालाजी पाटील चाकूरकर असे हे सगळे आपलं काय नाव? मी बालाजी पाटील चाकूरकर. कुठले गाव? लातूर. चाकूर मंत्री होते ना बरं. त्यांचे भाऊकी. माझी बहीण दिलेली आलूरकर. विवेकानंद हॉस्पिटल आहे ना. अच्छा. डॉक्टर आलूरकर. हो. आता ते वारले. ते बहिणीचे सासरे होते. विवेकानंद हॉस्पिटलचे संस्थापक सर नाव काय? कुंपडे सर आणि आलूरकर. नाव काय सांगा? रिसोडकर. धनंजय रिसोडकर. लोकमत. तुमचं काय नाव? धनंजय रिसोडकर. लोकमत. कुकडी काका आलूरकर काका हे आमचे वारले. पण हे आम्ही त्यांच्या ह्याच्यात जडणघडणीत वाढलो. बरोबर. आमचा सगळा परिवारच आहे तो. तुमचा पण नंबर देऊन ठेवा. हो. काय नंबर आहे? 82 081. आज मिस कॉल आणतो ना. हो सेव्ह करतो. 82 0 81 हां 82 383. 82 383.
बालाजी पाटील ते विवेकानंद त्यांनीच उभा केलं हे सगळ्यांनी. त्यांनीच उभं केलं. लातूरचे. आता खूप त्यांनी मोठं जर्मनीला वृक्ष जाऊन झालं. त्यासाठी पैसा गोळा केला आणि मग जर्मनीमध्ये उभा करून मग तो तिथनं त्यांनी त्यावेळेला लातूर काहीच नव्हतं डेव्हलप. पहिलं हॉस्पिटल मोठं त्याचं. रिसोडकर नाव हा, काय? रिसोडकर, धनंजय रिसोडकर. येऊ का? फोन करतो. काही असेल तुमचं तर कळवत मी- चला. मी काही फोन- असेल ते थोडंसं माहिती फक्त टाकून देत चला, Yes. म्हणजे मग आपण बातमी करू. येस येस खूप धन्यवाद सर. ठरलं इकडनं पुढे जायचं ठरलं तर ते पण कळवून देत येऊन चला. कोण पाठिंबा दिला ते पण आम्ही तुम्हाला कळवू. काय म्हटलं? येऊन कोण पाठिंबा दिला ते पण कळवू आम्ही तुम्हाला. हो हो, पाठिंबा दिला किंवा काही जे काही दिवसभरातली घडामोड असेल संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत टाकून द्या. येस येस ओके 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 थँक्यू. बरं वाटलं सर. ओके. येऊ का ना? महेश सर परभणी झालंय माझं बोलणं. सर नमस्कार. लढाई के दिन खड़े. हा बसा ना. परीक्षा आणि आमची परीक्षा. मिळाले का? परीक्षा हां. तुमची साधी परीक्षा आणि आमची तत्व परीक्षा. तरी तुमचं धार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असेलच तुमचं या पिलाकडलं. वेळोवेळी जरा योग्य ते जरा कट करून व्हिडिओ जरा पास करा सर्वांपर्यंत आणि जालन्याची बरोबर जालन्याची नाशिककडे पळवा. बरं दादा. जालना जिल्हा जालना असा. जालना उभे राहा. जालनावाले जालना जालना जालनावाले कुठे जालनावाले जाधव साहेब. जालना वरडा ना. जालना जिल्हा. ओ जालना जिल्हा जालना आहे का कोणी? बाहेर गेले होते. किती येतं? बाहेर गेले का? घ्या मग आकडा पटापटा. आकडा सांगा. जालना सा पाटील केलं. हां जालना झालं का? बुलढाणा 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 जिल्हा उभे राहा. उभे राहा. बुलढाणा जिल्हा. बुलढाणा किती टोटल तरी चांगलं. 30 नंतर बुलढाणा झाला का? हां बुलढाण्यानंतर अकोला घ्या. अकोला. अकोला जिल्हा. अकोला जिल्हा पवन भट. अकोला अकोला जिल्हा. अकोला राणीताई. ओ राणीताई 40-50 जण आहेत. अकोला जिल्हा कोण आहे? अकोला किती लोक आहेत आपले? 40-50 जण आहेत. 50 आमच्या तालुक्यात आकडा सांगा ना. किती आकडा किती? हो सांगा ना. आकडा सांगा ना. 40 म्हणा. आता वाशिम. अकोला वाशिम नाही. गाडी मारायचं गाव कोणाचं? अमरावती. अमरावती. भारती जाधव. अमरावती. हो संध्याकाळी परत ऍड करून आले की. अमरावती. अमरावती का? अमरावती. अमरावती एकच का? अमरावती साहेब एकच आहेत का? एकच ना. अमरावती काल आलते काल गेले म्हणून सध्या एकच आहे. काल आलते बरेच काल गेले. टाका तुम्ही अमरावती एकच. हां पुढचा हां पुढे घ्या. अमरावती आणि भारती मॅडम कुठे गेल्या? अमरावती झाले का? गेले अमरावती. पुढचा हां आता अमरावती नंतर यवतमाळ. तुमचं तर महाकोर कमिटीचं ते मंत्रिमंडळातलं पहिलं नाव आहे महिला मधलं. यवतमाळ. मोठं ते काय झालं माहिती आहे का? यवतमाळ. मी आतापर्यंत भारतीताई म्हणून मेसेज करणार नाही. मी भारतीताई बोलते म्हणून मेसेज करणार मी. आणि मग ते मेसेज करत असताना बाकी अमरावतीचे सध्या एकच आहेत. हो अमरावती 3 करा. 3 अमरावती 3. ठीक आहे. अमरावती हो भारतीताई म्हणून मेसेज करणार. गमत काय झाली बाबा तिचे मालक होते. मी म्हणतो ताई आहेत ते. दादा बोलणार पाहिजे भारतीताई. हां ते आता विषय ताई जे नव्हते विषय ते भारतीबाबूचे विषय. मुंबईला गेले.
भारतीताईचे मिनिस्टर बहुतेक मुंबईला गेले त्याच्यामुळे त्याचा पंचायत येत आहे असं काय सगळे मेसेज जे लिहित होते ते भारतीताई नाही का? त्याची मिस्टर बाबा त्याची मिस्टर सिंधूचे मिस्टर ते म्हणत होते की जे काही व्यवहार होते ते स्वतःच करतो. नावाने भारती चंद्रपूर किती चंद्रपूर खाली बसून घ्या दादा. ओ मागची मध्ये ओ मागा. खाली बसा खाली खाली पोलीस सरपंच बसा खाली. भारती बाबा त्यांना खाली बसवा ना. गडचिरोली गडचिरोली भारती बाबा 20 हा सध्या 20 होतं. हो गडचिरोली 20 करा. गोंदिया 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 जिल्हा गोंदिया जिल्हा किती? 6 गोंदिया 6 10 भंडारा 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 जिल्हा भंडारा नागपूर नागपूर जिल्हा नागपूर 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 वर्धा 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 आले वर्धा किती 29 बाबा मंडप आलेला आहे. गाडी करा हो ओ सरजी ती पांढरी गाडी मंडप मंडप सरजी ही मंडप तुझ्या नावाने का ती आपल्या इकडे पांढरी गाडी काढायची ती व्हाईट गाडी ती गाडी काढायची मंडप आपला तिथून इकडे तोड करायचा मंडपात आपल्या हो ते मंडप आला आपला जिल्ह्यानुसार नाही का प्रशिक्षणार्थ्यांच्या संख्या पाहिली तर लक्षवेधी आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्याचं काउंट देखील या ठिकाणी केलं जात आहे. 36 जिल्ह्यामधून किती प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आकडा या ठिकाणी नोंदवला जात आहे. मग आम्ही थांबलो होतो, मी सुनील सर होतो ना, आम्ही आमची जिम्मेदारी पार पाडली, ड्रॉप करून बी आलो. सगळ्यांच्या उद्या पहिले त्या सूचना द्यायची, जायचे कपडे ते संध्याकाळी जाऊ घालून आता ठेवलं आम्ही व्यवस्थित, कपडे पण होते, ते पण कपडे पण चार जण असतात एकले
देणार तुम्ही? हा क्राऊड जे तुम्ही पाहता त्या ठिकाणी नंदुरबार जिल्हा, फक्त नंदुरबार जिल्ह्याची संख्या जी आहे ती या ठिकाणी लक्ष वेधण्यासारखी आहे. जवळपास 1,500च्या वर प्रशिक्षणार्थी या ठिकाणी केवळ एका नंदुरबार जिल्ह्यातून वसावे सरांनी घेऊन आलेले आहे. त्यामुळे त्यांचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. एका नंदुरबार जिल्ह्यामध्ये एवढे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत असं वाटते. फक्त अशा प्रकारचे या ठिकाणी આપણે કાઢતા ફીડ કરે प्रशिक्षणार्थ्यांची देखील या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. हा नंदुरबारचा जल्लोष आहे. संख्यावर जे आहे ते नंदुरबार जिल्ह्यातून या ठिकाणी आलेले आहे. ते कॅमेरा अंदाज करून तुम्हाला दाखवतो. एवढी संख्या फक्त नंदुरबार जिल्ह्याची आहे. तर जे प्रशिक्षणार्थी रस्त्यामध्ये आहेत, जे येत आहेत, त्यांना या ठिकाणी आझाद मैदानाचा हा ठिकाण आहे. नाशिकमध्ये ईदगाह मैदान आहे. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहू शकता. या ठिकाणी आपलं आंदोलन आहे या नाशिक जिल्ह्यामधून केवळ एक प्रशिक्षणार्थी या ठिकाणी दिसत आहे, महिला प्रशिक्षणार्थी आहे. आणि जर आपण पाहिलं आता 2-4 हात वरती झालेले आहेत. हे 4-5 केवळ प्रशिक्षणार्थी नाशिक जिल्ह्यामधून या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे एवढा प्रतिसाद आपल्याला नाशिक जिल्ह्यामधून भेटत आहे. बाकीच्या जिल्ह्यामधून उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, परंतु ज्या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी केवळ 5-6च प्रशिक्षणार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. हे अत्यंत दुःखाची आणि निंदनीय बाब आहे. कारण नाशिक जिल्ह्याच्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून घ्यायचा आहे की नाही हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एक कॅन्डिडेट आहे. बोलणार जे आले नाही त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याशी खुद राणी मॅडम या ठिकाणी जोडले गेले आहेत. थोडंसं निपुण सर सुद्धा आहेत, त्यांनी सांगावं. नमस्कार सर, इकडे जवळ या. कोण बोलणार? काय सांगाल प्रशिक्षणार्थींना जे घरी बसून पाहत आहेत त्यांना काय तुमचा असेल संदेश? माझा तर हा संदेश आहे सर की सगळे प्रशिक्षणार्थी येत आहेत, पहिल्यापेक्षा थोडी जास्त संख्या आहे. आणखीन जर आले तर आपल्याला खरंच रोजगार भेटेल, कारण की बरीचशी संख्या ही घरी राहिलेली आहे. आणि जर सगळी संख्या आली तर प्रशासन आपलं कुठंतरी विचार करणार आहे की नाही. आता कोणी येते कोणी जाते असं नका करू, असं न करता सगळेजण या, कारण की न्याय हा सगळ्यासाठी पाहिजे. मी फक्त जे घरी बसले आहेत त्यांच्यासाठी बोलत आहे. आणि जे इथं तुमचे भाऊ बहीण आहेत तर हे तर झटतच आहेत स्वतःच्या रोजगारासाठी, पण त्यांना पण साथ देण्यासाठी तुम्ही पण या, कारण की सगळे ज्यावेळेस आपण एकत्र येऊ त्यावेळेसच आपल्याला हा न्याय मिळणार. अर्धवट कसं जे एकजुटीची मूठ असते आपली ती फार महत्त्वाची असते. तुम्ही जर सगळे येऊन मिळले, आता या ना, आज संध्याकाळपर्यंत या, उद्या सकाळपर्यंत या, आले तर आपल्यासाठी चांगलं होणार, आपलं लवकरात लवकर काम होणार. हे फक्त मी जे घरी बसलेले प्रशिक्षणार्थी आहे त्यांच्यासाठी म्हणू इच्छिते, एवढं फक्त बस. धन्यवाद मॅडम. आणि इथली जी काही एकंदरीत परिस्थिती आहे, तुकाराम बाबा महाराजांनी कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे जेणेकरून त्या प्रशिक्षणार्थी कळे समजेल की आपण त्या ठिकाणी गेलो तर आपला कशा पद्धतीने या ठिकाणी फायदा होणार आहे, ते थोडक्यामध्ये सांगा. सर, इथं म्हणजे महाराजांना आपल्याला 1 रुपया खर्च करण्याची गरज नाही आहे. इथं तुमच्यासाठी सकाळी चहा आहे, नाश्ता आहे, आणि खास करून महिलांची आणि पुरुषांची पण चांगली त्याने व्यवस्था केली. हॉल वगैरे बुक केले, सगळी व्यवस्था आहे तिथं, बाथरूमची वगैरे, जेवण खावण सगळी व्यवस्था आहे. फक्त इथंचा कमतरता आहे ती फक्त प्रशिक्षणार्थीची आहे. आणि इथं सगळा खर्च बाबा करत आहे, हे स्वतः खर्च ते करत आहेत. फक्त आता आपण कुठंतरी कमी पडत आहे असं वाटते. धन्यवाद राणी मॅडम, तुम्ही अतिशय महत्त्वाचं बोललेलं आहे. प्रशिक्षणार्थ्यांना जे घरी बसून ऐकत आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा संदेश तुम्ही दिलेला आहे. आता आपण आपल्यासोबत निपुण बारसाकळे सर यूट्यूब चॅनलचे संपादक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. सर, काय सांगाल या आंदोलनासंदर्भात? सर, सर्वात आधी तुमचं खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही हे जे लाईव्ह करत आहात, सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ज्या इथं हजर असणाऱ्या गरजवंतांची व्यथा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवत आहात. सर्वप्रथम तुमचं मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो. सांगायचं सर एकच म्हटलं तर प्रत्येक आंदोलनावेळी ही संख्या जी आहे 2,500-3 हजार जे लोक काल सांगलीमध्ये होते ते प्रत्येक ठिकाणी असतात. माझं सर्वांना विनंती आहे, काही अपवादही असू शकतात, कदाचित त्यांना काही कारणास्तव घरी असतील, परंतु सर रोजगारात एकदा का प्रश्न मिटला तर आपल्याला आयुष्यभराची भाकरी मिळू शकते. म्हणून हे जे 2-3 दिवस आहे, जर तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला आधी शस्त्र वगैरे सर्वाची तयारी करावी लागते. ही आचारसंहिता जी लागलेली आहे नगर परिषद नगरपंचायती, काही दिवसानं संपूर्ण महाराष्ट्र जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला सरकारचं नाक दाबायची वेळ आलेली आहे. जोपर्यंत आपण नाक दाबणार नाही तोपर्यंत हे गेंड्याच्या कातडीचं सरकार हे तोंड उघडणार नाही. ही तोंड उघडण्याचं वेळ आपल्या प्रशिक्षणार्थ्याच्या हातात आहे. तुम्हाला जर हक्काची भाकरी, हक्काचा रोजगार जर पाहिजे असेल तर ही नाक दाबायची वेळ आलेली आहे. सर्वांच्या हाताने आपण या सरकारचं नाक दाबूया आणि आपल्या हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी त्यांचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करूया. आणि आपल्या परिवाराचा जो आपल्यावर जो रोजगाराचा बेरोजगारीचा जो धब्बा लागलेला आहे हा दूर करण्याचा प्रयत्न आपण करूया. म्हणून मित्रांनो, एवढ्या संख्येने आपलं काहीही होणार नाही. जर मिळणार तर सगळ्यांनाच मिळणार. तुम्ही जर घरी बघत असाल तर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे मित्रांनो की तुमच्यामुळे आमच्या गरजवंताचं जर काहीतरी भलं होत असेल तर कृपया तुम्ही घराच्या बाहेर पडा आणि सांगली येथील ईदगाह मैदान येथं लवकरात लवकर
नाशिक येथे ईदगाह मैदान आहे, इथं तुम्ही उपस्थित राहायचं आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो की तुम्हाला फक्त जायचं भाडंच लागणार आहे. इथं जेवणाची व्यवस्था आहे, इथं राहण्याची व्यवस्था आहे, इथं नाश्त्याची व्यवस्था आहे. आणखी अजून काय पाहिजे तुम्हाला? फक्त तुमची उपस्थिती आम्हाला रोजगार मिळवून देऊ शकते, एवढं मात्र निश्चित आहे. आणखी सर? धन्यवाद सर, तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त तुम्हाला येण्याचा आणि जाण्याचाच खर्च असेल, इतर खर्च तुम्ही या ठिकाणी आंदोलनस्थळी जर आलात तर तुम्हाला इतर खर्च तुम्हाला शून्य असणार आहे, काहीच खर्च करावा लागणार नाही. तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला इथे राहण्याचा, जेवणाचा आणि सर्व इतर खर्च जे आहे ते खुद्द तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे. त्यामुळे माझी देखील तुम्हाला सर्वांना विनंती आहे, घरी बसू नका, फक्त या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. जर तुम्हाला हक्काचा रोजगार उपलब्ध करून घ्यायचा असेल, जर तुमच्या हक्काची भाकरी जर तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही घरी न बसता या आंदोलनाचा हिस्सा व्हा. कारण प्रशिक्षणार्थी मित्रांनो, कसं असतं, इतिहास हा केवळ संघर्ष करणाऱ्याचा लिहिला जातो, ना की घरी बसून आपले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहत असाल किंवा इतर काही रील्स वगैरे स्क्रोल करत बसत असाल तर टाईमपास वेस्ट करण्यात काही अर्थ नाही, वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. या आंदोलनामध्ये तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा, एवढंच माझं सांगणं आहे. तर धन्यवाद सर. आणि राणी मॅडम, तुमचंही या ठिकाणी धन्यवाद मानतो. तर ही संख्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करावं लागणार आहे. कारण एकट्या नंदुरबार जिल्ह्यातून 1,500च्या वर संख्या या ठिकाणी एकवटलेली आहे. खरं तर निलेश सरांचं देखील या ठिकाणी आभार मानव एवढं कमी आहे. मोठं संख्याबळ यांनी या आंदोलनामध्ये आणलेलं आहे. नमस्कार सर. तुमचं आज जे नाशिक येथे आंदोलन होत आहे हे सर्व प्रशिक्षणांच्या भल्यासाठी होत आहे. इथं तुकाराम बाबा, बालाजी पाटील चाकूरकर साहेब हे ज्यांनी आंदोलन पुकारलं, हे आमच्या सर्व गोरगरीब प्रशिक्षणार्थी यांच्या भल्यासाठी आंदोलन पुकारलं आहे. जे खरोखरच गरजवंत आहेत ही लोक ह्या नाशिक नगरीमध्ये येत आहेत. आणि मला एवढं सर सांगायचं आहे की मी आता कोल्हापूरमधून, आम्ही काल 2 दिवस झालं कोल्हापूरमधून इथं सर येऊन आम्ही मुक्काम किंवा राहणं असेल, जेवणाची सोय, ह्या सर्व नेतृत्वाने व्यवस्थितरित्या आमची केलेली आहे. जे घरी बसलेले आहेत सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही घरी बसून जर लाईव्ह बघत असाल, आमचं काम कधी होणार हे तुम्हाला कोणीही करून देणार नाही. तुम्हाला जर रोजगार पाहिजे असेल तर तुम्ही स्वतः लढायला तयार राहा आणि जर लढलात तरच तुम्हाला कुठेतरी हक्काचा एखादा चांगला रोजगार मिळेल. घरी बसून तुम्हाला कोणीही रोजगार मिळणार नाही. समजा ही जर नेतृत्व आपल्यासमोर जर आली नसती किंवा आपला हा लढा कधीच यशस्वी झाला नसता, आता आपण यशस्वी होण्याच्या वाटेवर आहोत, तरी तुमचं सहकार्य जे घरी बसल्या त्यांनी सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि हा लढा कुठेतरी आपण यशस्वी करूया. आणि जे घरी बसलेत खरोखरच त्यांनी आज असेल, उद्या असेल, तुम्ही आहे त्या परिस्थितीत आंदोलनला या आणि आपला लढा नक्कीच आपण यशस्वी करूया. आणि ह्या लढ्याचा यशस्वी किंवा विजयदार हे नक्की बनवूनच आपण इथून निघून जाऊया. धन्यवाद सर. धन्यवाद सर. इकडे असं थांबा, बॅकग्राऊंडला बाबा वगैरे दिसले पाहिजे. या इकडे. मॅडम आहेत, राणी मॅडम समजून. हां बोला. बोला सर. माहिती आहे काय बोलायचं मनात एकदा. नमस्कार, मी कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रशिक्षणार्थी आहे. गेले काल आणि आज आपण 2 दिवस येते एक हक्काचा रोजगार, आम्ही काही इथं दुसरं काही नाहीत, फक्त आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा यासाठी भेटलेलो आहे. तसेच आम्हाला प्रतिनिधी म्हणून मार्गदर्शन करणारे बालाजी पाटील चाकूरकर साहेब, तुकाराम बाबा महाराज साहेब यांनी आमची देखील चांगली सोय केलेली आहे. त्यामुळे मी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना विनंती करतो की आपण कुठल्याही घरी कुणाची वाट न बघता, घरी बसून न बघता आपण इथे सर्वांनी मैदानात उपस्थित राहावं व आम्हाला सहकार्य करावं. फक्त इतिहास हा संघर्ष करणाऱ्यांचीच नोंद घेतो आणि आता हा आपला शेवटचा संघर्ष आहे. त्यामुळे मी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करतो की हीच वेळ आहे. त्यामुळे पुन्हा इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि आपण हा यशस्वी होण्याच्या अगदी काही थोड्या अंतरावर आपण आहोत. त्यामुळे आपण यशस्वी होऊन इथून निघून जाऊया. धन्यवाद. धन्यवाद सर. आता चाकूरकर साहेब या ठिकाणी बोलत आहेत. आपण त्यांच्याकडे माईक देऊया जेणेकरून ते काय या ठिकाणी संबोधन करणार आहेत, काय या आंदोलनाची रूपरेषा असेल. दुसरा दिवस आहे आंदोलनाचा, ते या दुसऱ्या दिवशी काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि प्रशिक्षणार्थ्यांचे देखील या ठिकाणी आपण मनस्थिती काय आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एकदम हलाखीचा गरीब परिस्थितीला आहे, जायसाठी पण याच्याकडे पैसे नाही. अशा हिशोबाने तिथं लावलं, त्यांना म्हटलं की आम्ही मागू शकतो. पण त्यांना आता आंदोलन पण जाणं गरजेचं आहे. त्यांनी आम्ही कॅन्सल करा, आम्ही आंदोलन कॅन्सल करत नाही. आता आम्हाला आंदोलन केलं नाही देणार. त्याच्यानंतर बी टेन्शन घेऊ नका. 2-3 दिवशी काय बोलतो, नंतर मग तुम्हाला मागतो, आम्हाला पगार नाही झाला की नावणी सरांच्या या धैर्य देणाऱ्या गोष्टीला जरा टाळ्या वाजवून आपापल्या जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांचे जर प्रश्न सोडवले तर माझ्याकडे फोन जरा कमी येतील, म्हणून आता एकदा टाळ्या वाजवा. माझा अर्धा लोड 12ने कमी होईल. त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी, तालुकाध्यक्षांनी स्थानिक पातळीवरचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवले तर तिथे अडचण येते, तिथे आम्ही, तिथे कमी तिथे आम्ही. आता कोण आहे तुम्ही का मॅडम बसा, बसून सांगा. बर, ज्यांचा आता पेपर आहे, स्पर्धा परीक्षेचे काही पेपर आहेत, आता माझ्याही मुलीचा पेपर आहे, परवा दिवशी काहीतरी पेपर आहे ना MPSCच्या 9 तारीख ना. हा, मला आता सकाळीच फोन आला होता माझा पेपर आहे म्हणून. तर ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांनी परीक्षा अगोदर द्या. 10,000 आणि 20,000 आपण केव्हा जॉब करणार आहोत. आपणाला जर आपण त्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अपात्र ठरलो तर. पण माझी तुम्हाला विनंती आहे की याच्यातले बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवू शकतात आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला पुण्यातली युनिक अकॅडमी असेल की आपले सर काय नाव त्यांचं, आपले IAS असलेले, नाही धर्माधिकारी सर, अविनाश धर्माधिकारी सर आणि युनिक अकॅडमीचे जे संचालक आहेत तुकाराम जाधव यांचे माझे पर्सनल चांगले संबंध आहेत. माझी मुलगी पण UPSCची तयारी पुण्यामध्ये करते, 3 नंबरची ची तयारी करते, MPSCची पण कर म्हणलं तिला. तर तिथे UPSC MPSC मध्ये काही तुम्हाला मदत कुणाला लागली तर ती सुद्धा मला सांगा. आपण त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी फीमध्ये चांगलं शिक्षण तुम्हाला देण्यासाठी आपण मदत करू. दिवस असतो आता ह्या 15 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण होईल. 3 मजली इमारत स्वतःच्या जागेमध्ये उभा करून 50 लाख रुपयाची पुस्तकं आपण आणलेली आहेत आणि त्या अकॅडमीमध्ये ज्यांना डब्बा मिळत नाही, ज्यांच्या घरी आई वडील नाहीत किंवा घरात काही अडचण आहे, आई आहे पण अपंग आहे, अशा विद्यार्थ्यांना जेवणाचा डब्बासुद्धा आम्ही मेस लावून दिलेली आहे. आणि ज्यांना निवासाची सुद्धा अडचण आहे त्यांना निवाससुद्धा उपलब्ध करून दिला आहे. आणि असे 65 विद्यार्थी आता सध्या आपल्याकडे या अकॅडमीचा लाभ घेतात. या ठिकाणी कुठलीही 1 रुपयासुद्धा फी आकारली जात नाही, संपूर्ण मोफत आहे. आनंद या गोष्टीचा आहे. पहिल्या वर्षामध्ये 8 विद्यार्थी आमचे काही महावितरणमध्ये, काही पोलीस विभागामध्ये 8 लोकांचा रिझल्ट 10 महिन्यामध्ये आम्हाला मिळालेला आहे. म्हणजे प्रयत्न करिता वाळूचे तेलही गळे असं जे आपल्याकडे सांगितलं जातं, ते वाळूचं तेल कुणी गाळू शकतं का? किती सत्पुरुष असला, महात्मा असला, किती बहादर असला, पण त्याच्या पाठीमागचा मतितार्थ आपण घ्यायचा आहे. एवढी मनाची तयारी ठेवायची आहे की वाळूचं सुद्धा मी तेल गाळीन, हा त्याच्या पाठीमागचा भावार्थ आहे. म्हणजे आपण प्रयत्न केल्यावर काहीही आपण कुठेही कमी पडत नाही. मला हे सांगायचं आहे
UPSC मध्ये MPSC मध्ये ह्याच्यातले उगा 10-20 तरी लागावेत आणि कुठल्या तरी हुद्द्यावर गेल्यानंतर कुठल्या तरी चांगल्या पदावर गेल्यानंतर त्यांनी पाठीमागे फिरून पाहो. गरजवंताचा लढा कशा पद्धतीनं लढत होता या ठिकाणी बालाजी पाटील चाकूरकर असतील, तुकाराम बाबा असतील, इतर नेतृत्व असतील, तशा पद्धतीनं गरजवंताला भविष्यात लाभ द्यावा. आता मी मोफत शिक्षण देतोय, मग मी त्यांना काय सांगितलं, काही लोक म्हणतात साहेब तुम्ही नाममात्र तरी फी ठेवा. अरे जिथे व्यवहार आला, कमर्शियलपणा आला की तिथं माणूस लालची बनतो आणि एकदा लालची बनला की त्याच्या पाठीमागचा उद्देश संपत जातो, हळूहळू संपतो. मी बाबाच्या सभासद नोंदणीमध्ये पण तेच सांगितलं होतं, करू नका हे. कारण ह्याच्या पाठीमागे उद्देश जरी आपला प्रामाणिक असला तरी सगळे तसे होत नाही आणि त्याची अनुभूती आपणाला सगळ्याला पदोपदी येत आहे. मी बघतोय सगळ्यांचं. त्याच्यामुळे पैशाचा आर्थिकचा व्यवहार आला की थोडासा गोंधळ व्हायला सुरुवात होतो. त्याच्यामुळं पैशापासून खूप दूर राहायचं आणि सेवाभाव ठेवायचा. मी सांगितलं की बाबांनो मी किती वर्ष हे युनिट चालू शकेन, एक 10 वर्ष 15 वर्ष चलवेन. आता मला लाख रुपये महिन्याला खर्च आहे त्या युनिटचा. साफसफाईला माणूस आहे, एक टीचिंगला, सगळं बघायला, सगळ्या गोष्टी. तर हे मी करेन एक 8-10 वर्ष. पण जे पात्र झाले त्यांनी काय करायचं, ज्या युनिटमधून आपण पुढे गेलो त्या युनिटकडे आपण लक्ष द्यायचं. जेव्हा आपण सक्षम होऊ, आज गरज खऱ्या अर्थानं तुम्ही सक्षम नाही म्हणून मदतीची गरज आहे, मग त्यावेळेस पैशाची अपेक्षा कुणी करू नये. पण ज्या दिवशी सक्षम झालो, 10 लोक सक्षम झाले तर 5 तरी इमानदारीनं पाठीमागे फिरून पाहतात. हा निसर्ग नियम आहे. 10ला 10 इमानदार राहत नाहीत. आता इथं एवढ्या लोकाला रोजगार मिळाला, 1,75,000 शासकीय आकडा, 1,25,000 शासकीय आहे आणि 49,000 खाजगीमध्ये आहेत. आपला लढा खऱ्या अर्थानं 1,25,000साठी आहे. कारण शासकीयमधल्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळणं हे थोडंसं गरजेचं आहे. कारण खाजगीवाल्यांना कुठं ना कुठं त्यांना जॉब मिळू शकतो. कारखाना असेल, बँका असतील, इतर कुठल्याही ठिकाणी. पण आपल्याला शासकीयमधल्या लोकांना रोजगार मिळण्यासाठी आपण हे प्रयत्न करतोय. याचा अर्थ खाजगीला पण आपला पाठिंबा आहे. पण 1,25,000 न्याय मिळाल्यावर त्यांनी ध्यान ठेवतात का? इमानदार 1,25,000 राहतात का? अरे जन्म दिलेल्या आपल्या आई वडिलाला ध्यान ठेवून गेल्यात. मग त्यांच्याकडून हे निसर्गाचा नियम आहे. कालांतरानं लग्न झालं की भानगड्या घरात जातात, बायको आली की पोरग बिघडत जाते. हा अनुभव मागच्या लोकांनी घेतलाय, पुढे घेणार आहात आणि पुन्हा तुम्ही पण घेणार आहात. हे घडणारच आहे. म्हणून काही आईवडिलाची सेवा करणारे काही कमी आहेत का? ते पण भरपूर आहेत. त्याच्यामुळं याच्यातल्या 2-5% लोकांनी जरी आम्हाला ध्यान ठेवलं, कुठंतरी भेट झाल्यावर प्रेमाचा नमस्कार केला, तर तीच आमची खऱ्या अर्थानं पुंजी आहे, सेविंग आहे. एवढ्यासाठीच आम्ही तुमच्यासोबत आहो भावानो. आम्हाला तुमच्याकडून भविष्यात सुद्धा कधी चहाची सुद्धा अपेक्षा नाही. कुठंतरी भेटल्यावर तुम्ही चहा पाजावं एवढी सुद्धा अपेक्षा नाही. तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला बघितल्यानंतर स्मित हास्य दिसलं पाहिजे, समाधानाचे भाव. एवढ्यासाठीच हा खटाटोप आहे. त्याच्यामुळं हा लढा आपणाला अधिक बुलंद करण्यासाठी UPSC MPSCच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं तुम्ही प्रयत्न करत राहा. ज्यांचे वय आणखी शिल्लक आहेत त्यांनी प्रयत्न करा, तिथे आपली मदत होईल. नुसतं बोलून थांबणारा बालाजी पाटील नाही. तुम्ही कुठलाही प्रश्न सांगा, मी प्रयत्न करणारा प्रयत्नवादी माणूस आहे. मला मोठेपणा विषय महत्त्वाचा नाही.
आता दुसरा विषय, आपली संख्या 1,500 प्लस झाली. उद्या आपली संख्या 3,000 प्लस होण्यासाठी काय काय तुमच्याकडे टॅक्टिस आहेत सांगा बरं. मला रात्री तर बाबा म्हणले मी आता मजुरीनंच माणसं आणतो म्हणले. इतकी जर मानसिकता म्हणजे हे मजुरीनं कसं म्हणले, निवडणुकीमध्ये प्रचाराला 500 रुपये हजेरीनं जसं आणत नाहीत का, प्रचार करायला खरे असतात का ते, तसं इथं आणू म्हणले. आता हे काय डोकं आपटून घ्यावं का काय, ह्या अशी जर वेळ येत असेल तर आंदोलन आपण थांबवलेलं बरं ना. अशी वेळ नेतृत्वावर विचार करण्याची येत आहे म्हणजे कुठेतरी आपला प्रशिक्षणार्थी गरजवंत लढायला तयार नाही. मग अशा न लढणाऱ्या लोकांना न्याय देण्याची गरज काय. डुप्लिकेट लोक आणायचे, लढायचा आणि त्याला रोजगार द्यायचा आणि त्यानं पुन्हा त्यानं तिकडं ना आपण इकडं. ही वेळ येता कामा नये. यासाठी आतापासूनच जरा आपापल्या जिल्ह्यातले लोक सक्रिय करा. कोण कोण आता या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे आज बघा ना. म्हणजे आपापल्या जिल्ह्यातले कोण कोण आहे. आता आमच्या जिल्ह्यामधली संख्या आज आहे त्याच्या दुप्पट करतो. सांगा बरं. अरे वा. अच्छा. हां. त्याला सांगा तू येऊ नको पण जिवंत माणसाला मारू नको. आणि काही जण म्हणतात माझी आजी बिली, ती 20 वर्षाखालीच बिलेली असते. आजी आजोबा बरेच लोकांचे 10-20 वर्षापूर्वीच मेलेले असतात आणि त्याला सारखं मारत जातात. हा बरं नशीब जिवंत आई बाबाला मारणा गेल्यात. ते तुझ्या भूमिकेच्या पुढचे आहेत बेटा. त्याला माहिती आहे अपात्र ठराल म्हणलं तर ही होतच नाही असं त्याला माहिती आहे. त्यानं आपण लढणारे जरा कमी बुद्धीचे आहोत, न लढणारे लय बुद्धीचे आहेत. खरं आहे का. त्यांना सगळं माहित आहे. आता ते कोण तर म्हणलं याद्या द्या, इथं याद्या करणार आहोत आणि ती तेवढ्याच याद्या देणार आहोत. आता नाही 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 त्यांना माहिती आहे ही सगळं वेड्यात काढलं यात म्हणून. ते तुमचा धुळे जिल्ह्यातले बरेच दिसायला लागलेत. तो अभिलाल देवरे काय म्हणायचा, माझ्याकडे 500 रुपये द्या आणि 2,500 रुपये द्या. ज्या लोक 2,500 देतील त्यांचीच नावं मी वरी कळविणार आहोत. म्हणजे जणू काय लोकाला कळत नाही का. आता अभिलालला गव्हर्नमेंटने एक सर्क्युलर दिले की तुझ्याकडे ज्यांनी 2,500 देतील त्यांचीच नावं आमच्याकडे कळीव, असं बोलतो तो अभिलाल. म्हणजे असे काही वेडे माणसं आपल्याकडे. वेड सुद्धा बनवायला आलं पाहिजे. आपल्या नेतृत्वामध्ये फक्त बाबा थोडंसं येडं बनवू शकतात पण आम्ही कोणी बी येडं बनवू शकत नाही. बाबा थोडंसं एखादी बनवू शकते, त्यानं बोलल्यावर भरवसा ठेवतात. पण खरं आहे का नाही. हा आणि पुन्हा 2,500 दिल्यावर जर कोर्टात पैसे कमी पडले
उत्तर सुद्धा पुन्हा द्यावे लागतील. तुम्ही कोर्टात जायला कुणीही तयार राहा. तुम्हाला महाराष्ट्रातल्या ऐका, धुळेवाले अभिलाल देवरे दादाला कळवा किंवा अजून कुणी अभिलाल आपल्यामध्ये असतील. हा ऐका, माझं ऐका पूर्ण. आपल्यामध्ये कुणी कोर्टात जाण्याच्या तयारीमध्ये असतील त्यांना सांगा, महाराष्ट्रातल्या हायकोर्ट कुठल्याही हायकोर्टामध्ये जा, तुम्हाला महाराष्ट्रातल्या हायकोर्टामध्ये फुकट वकील दिला जाईल, फुकट. पण तुम्ही पुढे व्हा, कारण आम्हाला याचिका आम्हाला नाही दाखल करता येत. प्रशिक्षणार्थ्यांनी याचिका दाखल केली पाहिजे. आणि तुम्हाला सुप्रीम कोर्टात जरी तुम्हाला वकील पाहिजे असला तर माझी भाची कालच 10 मध्ये मुंबईच्या लॉ कॉलेजमध्ये 10 मध्ये पहिली आलेली आहे आणि ती दिल्लीला जात आहे. असे दिल्लीमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तुम्हाला फुकट वकील आम्ही देऊ, फुकट. त्याच्यामुळं वकील लावतो, कोर्टात जातो, पैसे घेतो आणि घरी बसतो, असल्या गोष्टीकडे कुणीही विश्वास ठेवू नका. आधीच हे लुटले गेलेली तर पुन्हा ह्यांच्यावर ठ्याके. त्याच्यामुळं सीएम येत आहेत बाजूला, हां, आणि तिथून ते जाणार कलेक्टर ऑफिस. जर सीएमने आपली भेट घ्यावं तर हे काहीतरी संख्या वाढायला पाहिजे. सीएमचा दौरा आहे का उद्या? आज नितीश राणेचा आहे. बाबा मला तुम्हाला सांगतो, सीएम साहेबाचा जर उद्या नाशिकमध्ये दौरा असेल तर आपण, बाबांनी एका वाक्यात प्रश्न मिटविलेला आहे, तर मुख्यमंत्र्याची आम्ही गाडी अडवू, आमच्या लाडक्या मामाला भेटायला आम्ही जाऊ. आणि याच मार्गाने चालले ते. पोलीस प्रशासनाला आजच या ठिकाणी आम्ही सांगतो. आज मी गावाकडे जाणार होतो, बायकोचा सकाळीच फोन आलेला आहे. मी संध्याकाळी उद्या सकाळी मी पोहोचतोय असं मी सांगितलं. पण जर माझ्या या लेकरावाचे लाडके मामा जर थोरले येत असतील इथं तर माझा दौरा आजचा रद्द. उद्या लाडक्या मामाची आपण भेट घेऊ. हा, आणि पोलीस प्रशासनाला लक्षात आणून द्या. कुणी आहे का पोलीस प्रशासन इथं? आत्ताच लगे आता एक पत्र तयार करा आणि या ठिकाणचे विभागीय आयुक्त जे कोणी असतील त्यांना एक पत्र द्या. 1 तासाच्या आत त्यांना पत्र गेलं पाहिजे की आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार. नाही भेटत असतील तर आम्ही आमच्या मामाला त्यांच्या गाडी पुढे झोपणार. अशा प्रकारची माहिती विभागीय आयुक्तांना द्या आणि पत्रकारांना सर्व माहिती द्या. पत्रकारांना प्रेस नोट आजच देऊन टाका. आणि अशा प्रकारची माहिती उद्या सकाळच्या पेपरामध्ये जर बातम्या आणि टीव्हीवर जर बातम्या आल्या तर आपल्या 5 ते 10 जणांच्या शिष्टमंडळाला या ठिकाणचं पोलीस प्रशासन अधिकृत वेळ घेऊन भेट घालून देईल. आणि जर नाही भेट घालून दिलं तर आम्ही भेटायला जाणार.
काय आमच्यावर गुन्हे दाखल करायचे ते करा, काहीच गुन्हा दाखल होत नाही. आणि तुम्ही एक डोक्यातून काढा, आम्ही काय बी बोललो तर तुमच्यावर एकावरही साधा गुन्हा दाखल होणार नाही याची आम्ही काळजी घेऊनच आंदोलन करणार आहोत. नाहीतर आतापर्यंत भलतसलत काहीतरी होऊन गेलं असतं, पण तुमचं वाटोळं होऊ नये. मी आता मनसेचे लोक आले होते रात्री आपणाला भेटायला, त्यांना मी सांगितलं, अरे काय झालंय तुम्हाला हेच कळत नाही म्हणलं. विरोधी पक्षाच्या लोकांना एवढा युवा रस्त्यावर संघर्ष करतोय आणि संघर्ष करत असताना या युवाच्या पाठीमागे तुम्हाला उभा टाकण्यासाठी एवढं मोठं रान असताना युवा हृदय सम्राट म्हणता राज ठाकरेंना. आता कसले सम्राट आहेत म्हणलं युवा. सगळा युवा रस्त्यावर उतरला असताना तुमचं एक स्टेटमेंट नाही, तर राज साहेबांना सुद्धा एक स्टेटमेंट देऊन मनसेचा पाठिंबा उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा. या ठिकाणचे नाशिक मधले लोक जरा कमी आहेत, पण जे कोणी असतील त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वांना फोन करून या ठिकाणी भेट देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. आपल्या नाशिक मधलं वसंत गीते हे माझे चांगले मित्र आहेत, कारण वसंत गीते आणि मी मनसेचा पहिला जिल्हाध्यक्ष आहे. 3.5 वर्षे मी लातूरचा पहिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. राज साहेबांना मला ते डायरेक्ट ओळखतात, पण आता त्यांचं आमचं जरा नातं नसल्यामुळे मी जरा जात नाही. वसंत गीते साहेबांना मी आज संपर्क करतो. ते मनसेचे आमदार होते, ते माझ्याकडे आलेले आहेत, मी त्यांच्याकडे गेलेलो आहे. त्यांचाही पाठिंबा आपण घेऊ. जसा सांगलीमध्ये पाठिंब्याचा ओघ बाबाच्या उपोषणाला विविध पक्षाच्या लोकांनी दिला होता, तशा पद्धतीनं सांगलीमधल्या विविध पक्षाच्या लोकांचा पाठिंबा आपणाला मिळवावा लागेल. आणि नाशिकमधल्या या लोकांना थोडंसं रस्त्यावर उतरावं लागेल आपल्या पाठिंब्यासाठी. यासाठी काय करता येतं याविषयी सुद्धा तुम्ही सगळेजण विचार करा. उगा आलो, बसलो, फटकल मारलो, भात आमटी खाल्लो, पुन्हा बसलो, जरा थोडंसं बोंबलं तिकडं तिकडं फिरून आलो, कुठंतरी सुपाऱ्या खात तंबाखू खात हिंडलो, असं होऊ देऊ नका. आपला एक एक क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत सोपं नाही. हे तुमचं जे योगदान आहे ते सत्पात्री आलं पाहिजे आणि आपण एक विधायक दिशेनं जाणारं पाऊल असलं पाहिजे. आपल्यामध्ये खूप लोकांना स्पिरिट आहे, टॅलेंट आहे, त्या टॅलेंटचा वापर करा. तुम्ही आम्हाला सूचना करा, या ठिकाणी जा, असं जा. कुणी काँग्रेस पक्षाचं काल गद्दी छोडो चोर काय वोट चोरो गद्दी छोडो काही की ती चालू होतं, तिथं 10-12 सुद्धा सह्या झाल्या नव्हत्या. बाबांनी जाऊन त्यांची त्याचा जरा मान वाढविला म्हणायचं. ही येळ का आली यांच्यावर? हे लोकांसाठी रस्त्यावर उतरत नाहीत. भाजपवाले सत्तेत आले लवकर, शिवसेनावाले हे रस्त्यावर उतरत होते. उद्या ह्यांची सत्ता जाऊ द्या, किती आक्रमक होत्यात आपल्या बाबतीत. दुर्दैवानं मी भाजपचा असताना भाजपची सत्ता आली आहे. नाहीतर भाजपा जर विरोधी पक्षात असता तर देवेंद्र फडणवीस आपल्या आंदोलनात असता आणि मीच आणलो असतो. ही खरी गोष्ट आहे, फॅक्ट. यस, त्यांचा नंबर द्या. हा ना, हा फोन लावा.
माजी महापौर संजय चव्हाण नाशिकचे आहेत, उभाटा गटाचे आहेत ना ते. आपण ज्या बघा बरं, एक चर्चा झाली की लगे त्याच्यावर प्रतिक्रिया उमटते. त्याच्यामुळं उगा आलोन संख्या दाखवलं तर होत नाही, आपली ॲक्टिव्हिटी पण दाखवली पाहिजे. आपण किती आक्रमक आहोत. काय आपलं वाटोळं होणार आहे. जाऊ 4-8 दिवस. बाबांनी केली आहे ना डाळ आमटी, भात आमटी, खाऊ. चपाती पण आहे का. अरे चा, आता हे चपात्या करायला हे काय आपल्या रणरागिणी आहेत की इथं. चव्हाण साहेब जय महाराष्ट्र. चव्हाण साहेब जय महाराष्ट्र. मी बालाजी पाटील चाकूरकर बोलतो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा मी राज्याचा अध्यक्ष आहे. आणि इथं आपलं तुकाराम बाबा महाराज यांच्या आणि आमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये 36 जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांचं 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे. आणि संपलेल्या कार्यकाळानंतर हे सरकार यांना त्याच ठिकाणी कायम करू असा शब्द दिलेले व्हिडिओ आमच्याकडे आहेत, ठिकठिकाणचे स्पीच आहे त्यांचे. पण आता हे आम्हाला वाऱ्यावर सोडत आहेत या लेकरांना. तर या लेकरांना वाऱ्यावर विरोधी पक्षांनी तर सोडू नये. या सरकारने दिलेला शब्द पाळण्यासाठी आपण विरोधी पक्षाची भूमिका जरा सक्षमपणे मांडून आमच्या या आंदोलनाला आपण पहिलं प्रथम भेट द्या सर, विनंती आहे आमची. मी आंदोलन स्थळावरूनच बोलतोय. आणि आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना सुद्धा यावर स्टेटमेंट देण्यासाठी जरा आपण सगळेजण विनंती करा सर. आता आम्ही आमचं हे बेमुदत आंदोलन आहे. हे गोल क्लब, गोल ईदगाह मैदान, गोल मैदान काहीतरी आहे ना ते, गोल्ड क्लब, गोल्ड क्लब. काय म्हणलात सर. गोल क्लब. हा यस, पाठवा सर. मी त्यांना पण विनंती करतो, बोलतो. यस सर, यस. यस सर, यस सर, यस सर. हो, ते जिल्हा प्रमुखाचा नंबर घ्या. हां, भारत चौधरी कामाचा आहे हो. जरा टाळ्या वाजून जरा अभिनंदन करा. तो रागावलेलाच बघितला तुम्ही, पण काम बघितलं नाही तुम्ही. कामाच्या वेळेस टाळ्या वाजवायला पाहिजे का नाही. यस यस यस. आता आपलाच भाऊ आहे बोललाय म्हणून एक वेळेस माफ करू. दुसरा कोण असता तर फाडून टाकला असता. आता आपल्याच आपल्याला कसं करता येईल. आता मांडीवर शिकिली म्हणून मांडी कापून टाकतो का आपण. धुवून काढावं लागते. पण दुसऱ्याची शीब करू देतो का आपण. तसं आपलं लेकरू आहे ते. चला, आता शिवसेना व उभाटा गटाचं झालं. काँग्रेसचे कोणाचे संपर्क असले तर तेही करा. ते हा ते आपल्या आझाद मैदानावर आल्या होत्या. आल्या, स्पीच दिल्या बहादरपणे आणि गेल्या. नुसतं स्पीच देऊन जाऊ नका म्हणा, तिकडे बी आवाज उठवा. लगेच त्यांच्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर भेट दिली. असं तसं पुन्हा पाठपुरावा नावाचा प्रकार नाही. असंच करू तो. एवढी संख्या जमलेली बघून आपलेच फक्त लाईक आणि कमेंट वाढवू लागल्यात. बरोबर आहे का नाही. मग अशा तोंड देखल्या नेत्याची बी आपणाला इथं गरज नाही. आपलाच फक्त लाभ. अरे आम्ही मरलाला, आम्हाला रोजगार देण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे.
पाठिंब्याचे पत्र बाबाला 150 जमले एवढे त्या सांगलीमध्ये. पाठिंब्याची रांगच होती, पण रस्त्यावर कोणी उतरला नाही. उतरला का रस्त्यावर कोणी सांगलीमध्ये? आपलेच प्रशिक्षणार्थी रस्त्यावर गेले. हा काँग्रेस आहे. आता हे राष्ट्रवादीचे 2 गट इथं, त्यांचं पण कुणाला संपर्क आहे का बघा. इथं येवल्याचे आहेत लोक, भुजबळ साहेबाला काही संपर्क करता येते का बघा. इथं काही बीडचे आंतरवलीचे लोक इथं गेवराईचे, जरांगे पाटलांना काही संपर्क करता येते का बघा. त्यांनाही आपल्याबद्दल स्टेटमेंट देण्यासाठी सांगा. कारण हे सध्या आता अमरावतीचे इथं लोक कमी आहेत. बच्चू कडूचा अमरावती जिल्हा ना, पाचोरा का काय त्यांचं, अचलपूर. बच्चू कडूकड बी काही आपला मेसेज देता येतो का बघा. त्यांनी काही राज्यातल्या युवाबद्दल काही बोलतात का बघा. ज्याचे संपर्क आहे तिथपर्यंत एक उदाहरण नावं सांगलालोय. याच्या व्यतिरिक्तही राज्यातले काही विरोधी पक्षाचे, सत्ताधारी पक्षातले काही लोक जर आपलं संबंध असतील तर त्यांच्यापर्यंत आपला मेसेज द्या. बरोबर आहे का? कोण हा हा, अरे वा, छान. हे असं जरा तुम्ही थोडंसं जरा दिलासादायक असं जर बोललो तर जरा ऊर्जा येते. उग बसलाव कालपासून ते बाबाच भाषण करू लागलेत आणि हे बालाजी पाटील चाकूरकरच भाषण करायला येत. आता किती ऐकावं ह्यांचं भाषण. बरं ते रोशनी पवार नाही इथं आता, ती म्हणते उठून किती भाषण ऐकावं तुमचे आझाद मैदानात, आणि अल्टिमेटम देऊन जाते. काल आली अपॉइंटमेंट आहे म्हणली, आता तिचं नाशिक जिल्हा आहे, यायला पाहिजे रोशनीताईनं. 5000 महिला मुंबईला घेऊन येणार होती रोशनीताईच गायब. त्याच्यामुळं जरा बोलण्यापेक्षा कामावर भर द्या. आणखी काही सूचना आहेत कुणाच्या? थोडा आता तुमच्यामध्ये मरगळ आली आहे, पुन्हा तुमच्यामध्ये कुजबूज चालू आहे. सगळेजण जरा हात वरी करा बरं. मोठी आवळा, ए चष्मा, ते चष्मा कोण आहे? कुणाचे हात खाली आहेत बघा. कोण आहेत हात खाली घेतलेले आहेत का सांगा. अरे वा, हे का हे लेकरू इथे बेटा, इथे ये. हा या 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 हा, हे का हे लेकरू सुद्धा हात वरी करलेले. करा वरी हात. हा, हम सब ए रामभाऊ, तुझ्या बाजूचं ते हात का मोडलेत का त्याचे बघ. तेच तुझ्या पुढचं ते पिवळ्या शर्टाचं. अरे हे पिवळ्या शर्टाचं खाली बसले तुझ्या बाजूचं, त्याला उठव. ए तू उठ रे, तू खाली हात घातलेला. ए ते तू तुझ्या बाजूचं, त्याच्या बाजूचं. अरे पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करम बाबा महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. करम बाबा महाराज तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार, प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळत कसं नाही. अरे कोण म्हणतंय देत 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 नाही. हम सब भारत माता की वंदे जय श्री राम. जय श्री राम. जरा महिलांचे हात जय
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा बसवेश्वरांचा, अहिल्यादेवी होळकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, सर्व थोर महात्म्यांचा, इथे बसलेल्या सर्व विजय असो। प्रशिक्षणार्थी एकजुटीचा, प्रशिक्षणार्थी एकजुटीचा। आता मी घोषणा दिली, आता तुमच्यामध्ये स्पर्धा लागली पाहिजे दोघांमध्ये। आता पहिली घोषणा महिलांमधून होईल, फक्त महिलांच्याच घोषणा आपणाला ऐकायच्यात। हा, तुम्ही बोलायचं नाही बरं का, कुणाचा आवाज जोरात आहे बघायचं आपणाला। हा, त्या 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 ताई मी बघलालोय। ताई शेवटच्या ताई, आता थांबा थांबा। छान, शेवटच्या ताई तुम्हीच तोंडातून आवाज काढा, असं नका करू। अकोल्याचे आहेत का? मी सगळ्यांकडे लक्ष देऊ लागलो बरं का। सना मॅडम, हिना मॅडम, काय ते पानसरे, मी ध्यान देऊ लागलो। आता युवा पेटला पाहिजे। आता कोण आहे युवामध्ये? हा, नाही तुम्हीच नाही हो, जरा इकडं मी बोलू दे की। चला घ्या मोठ्या आवाजाने उभे राहा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। कोण म्हणते रोजगार देत नाही, कोण म्हणते रोजगार देत नाही, चाकोरकर महाराजांचा भगवे वस्त्र आणा। आता त्यांच्या मुलीचं लग्न काही दिवसावरती आहे, ते आपल्यावरतीच आले, ते महाराज आपल्याकरता लोक आतेबाई आजा मारताय, काकू मारताय, ते तर काही स्वतः लग्न सोडून आले ना। बाबा आणि कोण म्हणतात देत नाही, युवा प्रशिक्षणार्थ्यांचा दुसरा आता एक जिल्ह्याच्या वतीनं, एक जिल्ह्याचा एक प्रमुख, त्यानं घोषणा द्यायची आणि बाकी सगळ्यांनी हे करायचं। हा चला इकडं आणा। हा, सोलापूरचा एक प्रशिक्षणार्थी उठा बरं आता। हा, सोलापूरचा आवाज जरा असं म्हणतात दुमदुम उद्या। हम सब कोण म्हणताय देत नाही, कोण म्हणताय देत नाही, मंदनात वाढ, मंदनात वाढ। हम सब तुकाराम महाराज की, बालाजी पाटील चाकूर साहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आता थोडं एकदा म्हणजे तुमच्यातली आता मरगळ झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये बुलंद तोप कोण कोण आहे त्यांचं जरा मार्गदर्शन होऊ द्या आपल्याला सगळ्याला, म्हणजे आपल्या पोटातली आग ओठावर आणा आणि सरकारला
आपलं कळू द्या. कोण आता गंगावणे पहिला नंबर कुणाचा आहे त्यांना हात वरी करा बरं. बोलायला शिका महिलामधून पण. पहिला हात कोण वरी करेल? हा, राठोड उठा, किनवट, नांदेड जिल्ह्याचं किनवट राठोड. टाळ्या वाजवा. आता इकडं महिलामधून तयार राहा आणि बोलणारे आणि गंगावणे सरांकडे नावं द्या. अरे अरे माईक आपल्या तोंडाचाच. चला. पण तोंडाचा गेम होते ना सर? होत नाही. यस, आता आमच्या गेमच उललाय का? तू जवान आहेस ना. कृपया सगळ्यांनी शांत बसा. संपूर्ण मुलांना बोलायचं असेल तर फक्त नाव सांगा. दोन्ही लावायचे. संपूर्ण जगाला शांतीचे संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्त्रियांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणली ते सावित्रीबाई फुले. अशा महाराष्ट्राला, संताची भूमी असलेल्या महाराष्ट्राला घडविण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी जन्म घेतला आणि महाराष्ट्राला एकला वेगळा स्वरूप देण्याचा काम केला. त्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या महाराष्ट्रातील संतांना मी यापूर्वी नमन करतो. मंचावर उपस्थित किती चार्जिंग करू लागले तर बोलवा त्यांना. आता हे आपण तिकडनं चालू होतंय आहे का? द्या. मंचावर उपस्थित चाकूरकर साहेब, आदरणीय तुकाराम बाबा हे आमचे संघर्ष योद्धे. तुकाराम बाबा की, तुकाराम बाबा की. चाकूरकर साहेब और तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो. आता कसं झालं, चाकूरकर साहेब आणि तुकाराम बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे चप्पल कपडे संभालते. तशी व्यवस्था झालेली आहे मित्रांनो. आपण फक्त एवढे प्रशिक्षणार्थी 1,500 2,000 या ठिकाणी आलेले आहोत. फक्त कार्यरत एवढेच प्रशिक्षणार्थी आहेत का? नाही. फक्त एवढ्यांना रोजगाराची गरज आहेत का? नाही. पण या ठिकाणी बाकीचे प्रशिक्षणार्थी कुठं गेलेत आणि यांचा बेपत्ता आहे. जशा पद्धतीने हा महायुती सरकार झोपलेला आहे तशाच पद्धतीने आपले प्रशिक्षणार्थीसुद्धा आपल्या गावामध्ये झोपलेले आहेत. हे खूप फार शोकांतिका आहे. या ठिकाणी चांगल्या चांगल्या व्यक्तिमत्त्यांनी सांगितलेलं आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. आपली संख्या भारी आहे पण हिस्सा घ्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षणार्थी सज्ज झालेले नाही आहेत. या ठिकाणी आपण त्या संख्येचं जर बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी फारसे महिला पुरुष या ठिकाणी युवा प्रशिक्षणार्थी आलेले आहेत. काही मुलं आलेले आहेत, काहींचे आई आहे, काहींचे बाबा नाहीत. या परिस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी आलेले आहेत. खरोखरच मी एक आदिवासी तालुक्यामधून येतो, किनवट तालुका, नांदेड जिल्हा. त्या ठिकाणाची जर परिस्थिती सांगतो म्हटलं तर रोजगाराची फार कमतरता. रोजगार तर भेटत नाही, भेटलं तर हे शासन आपल्याला त्या ठिकाणी टिकू देत नाही. पण या महायुती सरकारला कळायला पाहिजे की आपण या ठिकाणी अगोदरच्या काळामध्ये काय होतो आणि आता काय झालेलं आहे. जे काही सरकार महायुती सरकारने या ठिकाणी स्थापन केलेलं आहे, विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी त्यांनी या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना काढली. त्याच्यामधून लाडकी बहीण यांचं खातं चालूच आहे पण आपला कुठं आहे, पण आपलं पण सुरळीतपणे चालावं यासाठी त्यांनी विधानसभेच्या इलेक्शनपूर्वी त्यांनी एक घोषणा केली होती की त्यांना कायमस्वरूपी रोजगार दिला पाहिजे. पण ते आपला शब्द या ठिकाणी कायमस्वरूपी बाळगत रोजगार मागायला गेलेलो नव्हतो. आपण जे वाटोळं झालेलं आहे, आपलं जे सुरळीत चालू आहे ते वाटोळं करण्याचं काम हे महायुती सरकार करत आहे. या ठिकाणी एक बंधू होता, आम्ही याच्या अगोदर मध्ये किराणा माल चालवत होतो दुकानमध्ये किराणा मालाची. पण हे सरकारनं नोकरी दिले काय किराणा मालाकडे माझं लक्ष नव्हतं. त्यापूर्वी नाही का त्यांनी कायमस्वरूपीचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी आता त्यांना सांगितलं आता मी काय करू. आता किराणा माल चालवायला गेलो तर माझ्या पुढचं गिराईक आता म्हणजे आता ते येणार होता ते येणार नाही. अशा म्हणजे भरपूर सारा या नोकरीमुळे
या प्रशिक्षणार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। यापूर्वी गेल्या 2024मध्ये काहींच्या सोयरीक जुळल्या असतील, त्या सोयरीक जुळल्या, सोयरीक आता म्हणजे तुटाच्या दारावर आलेले आहेत। आता काहींच्या सोयरीक 24मध्ये जुळल्या, त्या आता 25मध्ये लग्नामध्ये आलेले असतील, पण त्यांचं लग्न होणार नाही। का होणार नाही की आता आपल्याला कायमस्वरूपी रोजगार आहे तो भेटणार नाही। म्हणजे लग्नाचं एवढा मोठा पाप हे महायुती सरकार जर आपला पाठीवर घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करत असेल तर एवढा मोठा पाप तो महाराष्ट्रामध्ये घेऊन फिरत आहे। हे कलंकित म्हणजे हे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। खरं तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे फारसे लेकर आहे। शेतकऱ्यांचा सर त्यांनी सांगितलं 7/12 कोरा करतो, त्याच ठिकाणी शेतकऱ्यांमागे पण त्यांनी घोडा लावण्याचं काम केलं, जशा पद्धतीनं आपल्या मागे लावला। पण त्याला मी एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही आतापर्यंत आमच्या मागे घोडा लावा, काही लावा, पण आम्ही असा लावा बैल लावू तुमच्या मागे तर तो बैल नागरासकट लावू। आणि तो नागर का साधारण नाही, 3 इंची नागर ह्या महायुती सरकारमध्ये घुसला तर टर 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 ते खाली पडल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी या महायुती सरकारना या ठिकाणी सांगू इच्छितो, इथं काय अनपड गवारचे लेकर नाही, शेतकऱ्यांचे लेकर आहे। शिका, संघटित आणि संघर्ष करा। आम्ही शिकलो, संघटित झालो, आता संघर्ष करण्यासाठी एकत्र आलेलो आहे। आमचा संघर्ष तुम्ही बघितलाच नाही महायुती सरकार। तुम्ही जर आमचा सगळं संघर्ष हा प्रामाणिकपणे पद्धतीने संविधानिक दृष्टीने चालू आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने जर आम्ही विचार केला आणि तो संघर्ष चालवण्याचा जर प्रयत्न केला तर तुमच्या मागे पण आम्ही बैल लावण्याचा प्रयत्न आम्ही सुद्धा करणार आहोत। या ठिकाणी सुद्धा आहे आणि लांब करण्यास होऊन जाईल। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मी थांबतो आणि पुढे वेळ भेटल्यानंतर नक्कीच तुमच्या समोर मी प्रस्ताव होईल। धन्यवाद। कोणी महिला मधलं आहे का कोणी? चला, मोहित इंगोले महिला मधलं द्या कोणी, 1-2 नाव द्या ना, तो एखादं कोणीतरी। पुढे चालले पुढे चालले बसून जा थांबा, शांत बसायला तुला खाली बसा। मंडळी सर्व खाली बसा, उठू नका। आपल्याला मोहित इंगोले सर थोडंसं मार्गदर्शन करणार आहे रोजगारासंदर्भात। चालू करा। करू जमलेल्या माझ्या तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांनो आणि भगिनींनो, आवाज नाही येत आहे का? जमलेले तर आता आपण इकडे सगळेजण जमलो, आपण आज कोणत्या सरकारच्या विरुद्ध जमलेलं नाही, हे पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात पहिले। आणि सगळ्यात पहिले तर मी सांगतो की मी म्हणजे भाषण करायला नाही आलो, की बा मी तुमच्यासोबत फक्त बोलायला आलेलो आहो, किंवा म्हणजे काय आपलं काय असायला पाहिजे की आपलं आपण सगळ्यात पहिले सांगतो की आपण कोणत्या सरकारविरुद्ध बोलायला नाही आलेलो आहो। आपली मागणी जेव्हा 2024च्या निवडणुका होत्या त्या सरकारने काय सांगितलं होतं, सगळ्यांकडे आश्वासनं नसते माहीतच आहे सगळ्यांना, तरी पण मी एकदा परत सांगतो, आपले देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले आपल्या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सगळ्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या स्थापनेमध्ये 11 महिन्यापर्यंत प्रशिक्षण घेता, त्या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल असं स्पष्ट सांगितलेलं आहे, सगळ्यांना माहीत आहे। आणि
त्यानंतर मग त्यानंतर हे आश्वासनं जसे की हवेमध्ये विरघळून गेले. सांगितलं त्यांनी निवडणुकीआधी, पण निवडणुकीनंतर जसं हवेमध्ये असं विरघळून गेले आश्वासन, असं वाटायला लागलं. जसं की सरकारला जसा काही विसर पडला त्या आश्वासनाचा. ते म्हणतात आम्ही असं काही म्हटलंच नाही, हे फक्त ॲप्रेंटिसशिप योजनाच होती, आम्ही ॲप्रेंटिसशिप योजनेमध्ये 11 महिन्यावर देता येत नाही, असं म्हणजे की त्याच्यातून प्रश्नाच्या वेळेतून आपलं उत्तर वाट काढायला पाहत आहे सरकार. फक्त कसं पडता येईल त्या आश्वासनाच्या याच्यातून तर पडायला पाहत आहे. आणि पण मी सरकारला एकच सांगतो की तुम्हाला जरी विसर पडला असेल तरी महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाचा आवाज तुम्हाला तुमच्या त्या आश्वासनाची आठवण करून द्यासाठी सक्षम आहे. आणि जोपर्यंत आपला निर्णय आपल्याला हे कायमस्वरूपी रोजगार मिळत नाही तोपर्यंत आपला लढा हा चालूच राहील. आणि आणखी एक सांगतो, लहानपणापासून आपण सगळेजण ऐकत आलो असेल शाळेमध्ये किंवा आपल्या जे भारत देशाची राजमुद्रा आहे काय आहे, जे 4 सिंह आहेत जे की आपल्या स्तंभावरून घेतलेले आहे, त्या सिंहाच्या खाली असं लिहिलेलं असतं सत्यमेव जयते, म्हणजे की नेहमी सत्याचा विजय होतो. आता आपण जर आपल्या परिस्थिती पाहिली तर शासनाने आपले आश्वासन दिले, खरं आश्वासन दिले ना की आम्ही तुम्हाला रोजगार दिवस म्हटलेला सर्व शासनानं, परंतु आता म्हणता आम्ही म्हटलंच नाही, म्हणजे खोटं बोलत आहेत. जर असं असेल तर मग सत्याचा विजय व्हायला पाहिजे ना. म्हणजे आपल्याला नाही मिळाले पाहिजे. भारतात जर सत्याचा विजय होत असेल, त्या ज्या देशाची भारताची राजमुद्रा असेल त्या राजमुद्रेच्या खाली जर सत्यमेव जयते असं लिहिलेलं असेल, म्हणजे त्या देशामध्ये सरकारमध्ये सत्याचा विजय होईल ना, असं म्हणून आपल्या सर्वांना न्याय असा भेटायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट सांगतो, आपल्यातले प्रशिक्षणार्थी असे म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट बेसवर रोजगार भेटायला पाहिजे. का बरं भेटायला पाहिजे मला सांगा ना जरा. कॉन्ट्रॅक्ट बेसची मागणीच का आहे ते? सरकारनं स्पष्ट म्हटलेलं आहे की बा तुम्ही 11 महिन्याच्या प्रशिक्षणानंतर तुम्हाला जॉब देऊ तिथं, तर मग कशाला आपण आपल्या या कॉन्ट्रॅक्ट बेसची मागणी करायची स्वतःहून? आपली जी मागणी आहे सरकारने कळायलाच पाहिजे नाही की बा आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ असं म्हटलं त्यांनी, तर मग कायमस्वरूपी रोजगारच घ्यायचा ना. आपण कशाला उगाच हे म्हणायचं की कॉन्ट्रॅक्टवर घ्या वगैरे वगैरे. कॉन्ट्रॅक्ट बेसची मागणी का बरं म्हणून मी मानत नाही. मी कायमस्वरूपी रोजगाराच्या मागणीला का बरं समर्थन देतो? कारण की आपल्या सर्वांनाच असं वाटतं ना आपलं भविष्य सुरक्षित असलं पाहिजे, की आपलं असं वाटते की असं वाटते आपल्याला की आपलं प्रत्येक वर्षी असं आंदोलनात गेलं पाहिजे असं कोणाला वाटते का? आपल्याला आपण पण मेहनत घेतली, आपण पण कुठेतरी आपलं हे दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे. 11 महिने म्हणजे काही साधी गोष्ट नसते. 11 महिन्याचा वेळ दिलेला आहे आपण, ते आस्था म्हणलेला कामं केलेले आहेत, तर मग आपल्याला कायमस्वरूपी रोजगार का नाही मिळाले पाहिजे? आणि या प्रशिक्षणामुळे जर रोजगार मिळाला नाही तर आपलं सगळ्याचं नुकसानच होणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण लढलो नाही तर नुकसान कसं होणार ते पण सांगणार आम्ही. नुकसान असं होणार आहे की आता काही प्रशिक्षणार्थी काय म्हणतात, नरेंद्र मोदी साहेबांना 2014च्या निवडणुकीमध्ये 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात द्यायचं काम म्हणजे आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनाचा आधार घेऊन हे आश्वासन काही लोक म्हणजे मिटवायला पाहतात की बा तेव्हा तसंच चाललं होतं, आता पण तसंच चालून जाईल. म्हणजे काय चालू हे असं बाहेर नाही म्हणत, फक्त आपलेच प्रशिक्षणार्थी म्हणणारे दिसतात काही जण की बा सरकार फक्त आश्वासन देते. आपण जर असंच करत राहिलो, सरकार जर आश्वासन देत राहिलं तर मग कधीपर्यंत चालणार असं? जोपर्यंत आपण त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. आणि आता मी जर म्हटलं ना कसं नुकसान झालं प्रशिक्षणामुळे आपलं नुकसान कसं होईल तर ते पण सांगतो. आता जर गोष्ट घेतली तर आपण एक 11 महिन्यापर्यंत हे दिलं, आपला टाईम आपण त्या आस्थापनेला दिला 11 महिन्यापर्यंत. 11 महिन्याच्या आधी सर्वजण कुठं ना कुठं अभ्यास करत असतील. कितीतरी वर्षापासून, कमीत कमी 3 ते 4 वर्ष पकडास, 3 ते 4 वर्षापासून कोणी अभ्यास करत असेल लायब्ररीत बसून. आणि लायब्ररीमध्ये बसून 3 ते 4 वर्ष अभ्यास करत असेल, नाही एक अभ्यास करत असेल तर कुठं ना कुठं काम तर करत असेल ना. चांगलं सरकारचे जे आश्वासनं ऐकले त्यांनी की बा आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देऊ, हे ऐकून या योजनेत आलो आपण. या योजनेमुळे आपलं 11 महिन्याचा टाईम ते दिला, आता कायमस्वरूपी रोजगारच मिळणार आहे. तर आता म्हणजे आणि 12 महिने म्हणजे माझं जर सांगितलं तर मी सकाळी 8 वाजतापासून निघत होतो घरून, तर संध्याकाळी 8 वाजता पोहोचत होतो. संध्याकाळी 8 वाजता घरी पोहोचतो, म्हणजे 12 तास माझे त्या आस्थापनेमध्ये म्हणजे त्या प्रशिक्षणामध्ये गेलेले आहेत. तिकडून आल्यावर कुठं अभ्यास काय होते, म्हणजे मी प्रयत्न करत होतो पण तरी थोडेफार पण जर सरकार आता आस्थापनेत लोक काय म्हणतात की काय म्हणतात, आस्थापनेत लोक असे म्हणतात की बा आम्ही तुम्हाला रोजगार द्यायला तयार आहोत म्हणतात. त्यांना मुद्दा क्रमांक 4.5 दाखवला मी आपला GR मधला. ते असे म्हणतात आम्ही तुम्हाला रोजगार द्यायला तयार आहोत, पण प्रश्न आहे पगाराचा. पगार कोण देईन? मी त्यांना त्याचं पण उत्तर दिलं. मी त्यांना स्पष्ट सांगितलं, सर म्हटलं आपली आस्थापना जर प्रायव्हेट असती तर प्रायव्हेट आस्थापनेला मालकांना त्याला पैसे दिला असता. आता तुम्हाला जर सरकार पगार देत असेल तर मग त्या 4 पॉईंट मुद्द्याच्या अनुषंगाने आमच्यासाठी निधी द्यायला पाहिजे त्यांनी. 4 पॉईंट मुद्द्याच्या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांना
तो निधी आम्हाला द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि हां मग ते 1 वर्षाचं प्रशिक्षण आपलं प्रशिक्षणामध्ये गेलं तर एका वर्षाच्यानं आपले मग 3 ते 4 वर्ष वाया जात असतील तर त्या प्रशिक्षणाचं करायचं काय आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग काय जर इथं घेऊ. आणि सर्टिफिकेट तर पाहिलंच असेल तुम्ही काय आहे तर हाल सर्टिफिकेट तर विमान करून उडवण्याच्या लायकीचं नाही. आणि कोणी आपल्याला आस्थापनेले कोणी आपल्याला उभं देखील करणार नाही त्या सर्टिफिकेटच्या आधारावर. स्पष्ट लिहिलेलं आहे त्या सर्टिफिकेटावर की तुम्हाला त्या आस्थापनाच्या भरोश्यावर कुठं जॉब भेटत नाही. मग त्या सर्टिफिकेटचं करायचं तरी काय, त्या चिवडा खायचा का दिवाळीचा, ते आणखी काय करायचं त्या नाही. निदान त्या सर्टिफिकेटला जर काही व्हॅल्यू असती, सरकारी नोकरीमध्ये काही आरक्षण असतं 10% किंवा आणखी काही टक्केचं आरक्षण असतं तर चांगलं झालं असतं ना. त्याच्यावर आपला अभ्यास पण आता अभ्यासाचं सोडूनच द्या, अभ्यास आपलं पाच म्हणजे आपले वर्षच वाया गेले ना. हे उमेदीचे वर्ष असतात आपले, हे जे तरुण वय असते त्यामध्ये आपलं उमेदीचं वय असते. आणि मुदतवाढीने माझा नकार आहे. कारण मुदतवाढ जर घेतली तर काय परत झक मारायला इथे यायचं का आपण रोजगार मागण्यासाठी. त्याच्यापेक्षा आपल्याला कायमस्वरूपी रोजगारच मागणी ही आहे, शेवटपर्यंत ठेच लावून धरायची आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला लढायचं आहे या लढ्यासाठी. आणि आणखी तर काय बोलायचं आहे. धन्यवाद. आणि एकच सांगतो, एवढी सगळ्यांनी लढावा, सगळ्यांनी आंदोलनात या, सहभागी व्हा आणि शासनाचे जे व्हिडिओ आहेत सगळ्याकडे पोहोचा. बस एवढंच मागतं. ठीक आहे, धन्यवाद. ऐकून घेतल्याबरोबर शांत. सॉरी उठून चालले ते काय सांगायला कमीत कमी त्याच्यावर लक्ष द्या फक्त 2 मिनिटं. आणि साईडची जी उभी मंडळी आहे त्या मंडळीला इथं सावलीत बसल्यापेक्षा तुम्हाला जर उन्हात उभं राहून तिकडे जर उभं राहून गमत असेल तर ते तुम्ही पहा चांगलं आहे का वाईट आहे तर. कारण की तुम्हाला इथं बसायसाठी जागा आहे. कोणीतरी तुम्हाला काय सांगता येईल, चांगलं का आपलं चांगलं काय वाईट काय काय करायचं हे सांगायलंय. आणि त्या गोष्टी सोडून तुम्ही उठून तिकडे चालले. या सांगणाऱ्याच्या मनातली काय माहितीये का, याले कुठेतरी गमत नाही, मनाला असं वाटतं की मी बोलायलो हे उठून चालले. मग याचं मन कुठेतरी या व्यक्तीचं दुखावल्या जाते. कमीत कमी त्या व्यक्तीचा तर तुम्ही विचार करा आणि तुमचं मन स्थिर करून एका जागा कुठेतरी बसा. एवढंच मला सांगायचंय. आता एवढंच मी सांगितल्यानंतर सुद्धा याच गोष्टीची पुनरावृत्ती होऊ देऊ नका आणि जाणून बुजून तर मुळीच करू नका. ते तर सर्व आता आहे ते सांगायचं काम नाही. आपल्याला माहिती आहे बाबाचं असलं की तिकडे गाडा आपला तयार असते, त्यात काही शंका नाही. बाबा उपाशी आपण काय तुपाशी, हे आपला धर्म पहिल्यापासून चालू आहे. पण जाऊ द्या, बाबाच्या मागे आपण आहोत, ते आपल्यासाठी झटत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. आपण शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहणार, हे पण सर्वात पांढरी रेषा आहे. पण आता यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी विष्णू डोईबोडे सर येथील बीड कळले असं मी त्यांना विनंती करतो. इथे जमलेल्या माझ्या तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना माझा प्रणाम. आदरणीय तुकाराम बाबा, आदरणीय पाटील साहेब, सर्व थोर पुरुषांना या ठिकाणी वंदन करून माझ्या 2 शब्दाला मी सुरुवात करतोय. मित्रमैत्रिणींनो, आपण या सरकारच्या आमिषाला बळी पडून त्या ठिकाणी आपण कुठेतरी म्हणून आपण या आमिषाला बळी पडलो आणि या शासनामध्ये
आणि या शासनामध्ये योजनेमध्ये सामील झालो। बांधवांनो, खरं तर या शासनानं 2024च्या विधानसभेसाठी आपल्याला दिलेला एक लॉलीपॉप होता आणि त्यामधून आपला धोका भेटलेला आहे। पहिले 6 महिने आपण त्या ठिकाणी इमानीद्वारे काम केलं, त्याचा सुद्धा आपल्याला मोबदला आणखी मिळालेला नाही। काही जिल्ह्यामध्ये मिळाला असेल, काही जिल्ह्यामध्ये मिळालेला नाहीये। मला एक सांगायचंय, आपण पहिले 6 महिने काम केल्यानंतर शासनाने त्या ठिकाणी त्या शिक्षण विभागाला सांगितलं की या 6 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर यांना काय करा, कार्यमुक्त करा। परंतु आदरणीय बाबा, आदरणीय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक मोठा छत्री मोर्चा मुंबईमध्ये आझाद मैदान येथे केला आणि त्या मोर्चाचं फलित म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 5 महिने वाढीव भेटले आणि 5 महिने वाढीव भेटल्यानंतर परत आणि आपल्याला शासन कार्यमुक्त करण्याच्या तयारीत आहे। म्हणजे परत आपल्याला मागील दिवस आपल्यावर येणार आहेत, आपण परत बेरोजगार होणार आहोत। तर यासाठी आपण सर्वांनी एक मनानं, एक दिलानं लढा उभा केला पाहिजे। त्यासाठी सगळ्यांची एकजूट महत्त्वाची आहे। मला वाटतं की आपण आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या त्या केंद्रामध्ये सहकार्यासोबत चर्चा केली पाहिजे आणि त्यांना कॉल करून सांगितलं पाहिजे की चला आपण नाशिककडे या। चला, मला वाटतं सगळ्यांच्या पोटामध्ये कावळे वाटायला लागलेत आणि माझा पण घसा दुखायला लागलाय। धन्यवाद। हा, करू चालतं। हो, कुठे गेले सहकार? बोलायला पण ते हे पाहिजे हो, मोठ्यानं बोलायला की घसा दुखतो। धन्यवाद, धन्यवाद। निघलं वाटतं तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे प्रशिक्षणार्थ्यांचा आक्रोश जे आहे ते त्यांच्या भाषणामधून आपल्याला सर्वत्र या ठिकाणी लाईव्हमध्ये तुम्ही देखील ऐकत आहात। आता जवळपास आपण पाहिलं तर सर्वांना ज्या ठिकाणी जेवणाची आशा आहे, जेवण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे, त्यामुळे सर्वांची या ठिकाणी लगबग जी आहे ती आपल्याला पाहताना भेटत आहे। आपल्यासोबत एक युवा प्रशिक्षणार्थी आहे, महिला भगिनी आहे, त्याची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया। त्यांना काय वाटतं आजच्या या आंदोलनासंदर्भात आणि इथलं नियोजन कशा पद्धतीने तुकाराम बाबा महाराजांनी केलेलं आहे हे आपण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ऐकून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण हे असणार आहे, कारण अगदी लहान बाळाला आपण जर पाहिलं तर एक 2-3 महिन्याचा असेल, त्यांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगाल आजच्या आंदोलनासंदर्भात, कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि तुम्हाला काय वाटतं? मी आंदोलनाने येऊन असं मला वाटतं की रोजगार मिळाला पाहिजे, एवढंच माझी इच्छा आहे। आंदोलनाला आल्याचा काहीतरी फायदा, बस। कायमस्वरूपी रोजगार पण मिळाला पाहिजे। लहान बाळाला येऊन इथं आंदोलनाला आली मी आज, तर रोजगार मिळावे हीच इच्छा आहे। नमस्कार, मी वाशिम जिल्ह्यामधून आलेला आहे, अविनाश संपत वंजारी। सर्व प्रशिक्षणार्थींना कळविण्यात येते की जे पण प्रशिक्षणार्थी घरी बसून आहे त्यांनी घरी न बसता नाशिकला येण्याची तयारी करावी। इथं सर्व जण जमलेले आहे। बाबांनी आपल्यासाठी राहण्याची व्यवस्था आणि खाण्यापिण्याची चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे। तसेच सर्व प्रशिक्षणार्थींना माझी
कळकळीची नम्र विनंती की घरी न बसता नाशिकला सर्वांनी येणे गरजेचे आहे. आपल्याला कायमस्वरूपी हक्काचा रोजगार मिळवण्यासाठी आपल्या पोटापाण्याची तयारी करण्यासाठी चांगल्या प्रकारे नाशिकला येणे आपल्याला महत्त्वाचं आहे. तसेच जे पण प्रशिक्षणार्थी घरी राहत आहे त्यांनी घरी न थांबता नाशिकला येण्याची तयारी करावी. आपले सगळ्यांचे प्रशिक्षण संपलेलं आहे. आपल्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच सरकार आपली कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही आहे. त्यानंतर आपली पब्लिक जी आहे ते आपली पब्लिक इथं कमी होऊन राहिलेली आहे. प्रशिक्षणार्थी घरी जात आहे. तसेच घरी न जाता सर्व प्रशिक्षणार्थ्यांना येथे चांगल्या प्रकारे जमावे आणि सरकारला आपला चांगला प्रतिसाद मिळावा. म्हणजे दाखवून दिलं पाहिजे की आपली प्रशिक्षणार्थी संख्या किती आहे. आपली प्रशिक्षणार्थी संख्या कमी होता कामा नये. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना वाशिम जिल्ह्याच्या वतीने एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. तुम्ही वाशिम जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. जे प्रशिक्षणार्थी घरी आहेत त्यांना या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचे आपले युवा प्रशिक्षणार्थी आवाहन केलेलं आहे. घरी बसू नका, थेट तुम्ही या ठिकाणी या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग नोंदवा, अशा पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर धन्यवाद सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या या लाईव्हमध्ये जोडल्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो. आणि आता एकंदरीत सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भूक लागलेली आहे आणि जेवणासाठी ते या ठिकाणी जात आहेत. थोडंसं आपण व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दाखवतो कशा पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांची लगबग आहे, किती संख्या आहे प्रशिक्षणार्थ्यांची. ठाणेकर नमस्कार. आज इथे आमचा दुसरा दिवस आहे. काल रात्री आज आपला दुसरा दिवस आहे. काय वाटतं, इथून आंदोलन यशस्वी होणार का परत आपल्याला खाली हात जावं लागेल? सांगा. आज आमचा इथे आज दुसरा दिवस आहे. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, 10वा जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही आहेत. आणि इथे आपण नाशिकला आपण सर्वांना एक गरजवंत आहे. ते प्रशिक्षण इथं जे आले ते गरजवंत आहेत. आणि जे काही प्रशिक्षणार्थी आता कोणत्या कोणत्या जिल्ह्यातनं निघालेले आहेत, तर तसंच माझ्या एक सर्वांना विनंती आहे, कारण की आपल्याला आता ही जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून या आंदोलनाला आपल्याला यशस्वी करायचं आहे. आपण 6 ते 8 ते 9 महिने झाले खूप वेगळ्या प्रकारे आपण आंदोलनं करतो आहेत. आंदोलनं सफल होत आहेत, यशस्वी होत आहेत. फक्त आपले प्रशिक्षणार्थी कुठेतरी कमी पडत आहेत. कारण की काल पण मी यूट्यूबच्या माध्यमातून म्हणालो होतो, संख्याबळ हीच आपली ताकद आहे, संख्याबळ हीच आपली जीत आहे. कारण की तुम्ही आता तिकडे बघू शकता, काल आम्ही रात्री जेवणाचे हे केले आहेत. जेवणाची रांग बघा, एवढं प्रशिक्षणार्थी तिथे जेवणाला हे केलेले आहेत, जेवणाची रांग आहेत. आता जेवायला प्रशिक्षणार्थी येत केले आहेत. एक ज्यांना हे गरज आहेत, मनापासून गरज आहेत, तेच प्रशिक्षणार्थी इथे आहेत. ज्यांना गरज नाहीत ते घरीच बसलेले आहेत. आणि तुम्ही घरीच बसा. तुम्हाला जर गरज नसेल तर आम्ही तुमच्यासाठी लढतो इथे. जर आपल्याला इतिहास घडवायचा आहे, काय करायचं आहे, आपण काय केल्याशिवाय होत नाही. म्हणून एक कुठेतरी आपण पण एक मनावरती घेतला पाहिजे. कारण की सरकार ही जोपर्यंत दखल घेणार नाही तोपर्यंत आपण त्यांना जोपर्यंत आपण त्यांना असे रस्त्यावरती उतरल्याशिवाय काय होणार नाही. असे सरकारचे आपले खूप प्रकारे भेट झालेत. हो आम्ही करतो, बघतो, तुमचा विषय मांडतो असे बोलून निघून जातात. सरकार जेव्हा लक्षात घेतात, ज्या प्रकारे आपण आता एवढे रस्त्यावरती आपण उतरणार, रस्त्यावरती आपण उतरल्यावरती काहीतरी पब्लिकमध्ये आपल्या निर्माण दिसतात किंवा प्रेस मीडियावाले आपले दखल घेतील, तेव्हा सरकारपर्यंत प्रेशर येतो, तेव्हाच आपले दखल घेतील. असं आपण सरकारकडे वैयक्तिक भेटणार, आमचा विषय मांडा, हो म्हणतील, नाही म्हणणार नाही, सर्व होच बोलतील. पण काहीतरी आपल्याला इतिहास घडवायचा आहे. म्हणून प्रशिक्षणार्थींनी जास्तीत जास्त संख्या दाखवा, नाशिकसाठी गाठा. काही प्रशिक्षणार्थी निघालेले आहेत, इथे कोणतीही अडचण नाही आहे. राहण्याची सुद्धा बाबांनी आणि हे केलं आहेत. जेवणाच्या सुद्धा सोय झालेली आहे. तुम्हाला जसे सोयीस्कर आपल्या पद्धतीने जसं होईल, आपली ही जबाबदारी आपण पाळा आणि नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. कधी ज्यावेळीच आपली संख्याबळ दिसेल, सरकार ज्यावेळी ही तुम्हाला काळी म्हणाले होतं, जशी बच्चू कडूची नागपूरला जशी आंदोलन होती, परत आपलं आझाद मैदानला पाटील साहेबांनी, जरांगे पाटीलने जशी आंदोलन केलेली, ते आंदोलन यशस्वी होण्याची, सक्सेस होण्याचं कारण एकच होती, संख्याबळ होती. आझाद मैदानची ती कॅपॅसिटी मैदानमधली होती 8 ते 9 हजार मधली ती कॅपॅसिटी होती, पण ती संख्याबळ
ग्राउंडच्या लेवलच्या बाहेर चाललेली, काही स्टंटबाजी करत होते, काही रस्त्यावरती होते, पण कुठला कायद्याचा त्यावेळी काय उल्लंघन केले. रस्त्यावरती उतरून जर तुम्ही आम्हाला आमची संख्याबळ काही मरीन ड्राईव्हला काही प्लॅटफॉर्मवरती झोपून त्यांना का असे एकदम लक्झरी झोपले नव्हते, तर रस्त्यावरती झोपलेले होते, प्लॅटफॉर्मवरती झोपलेले होते. आणि हा मुंबई हा जे म्हणतात मुंबई जे म्हणतात येणं जाणारा हा एक कामाचा एक थांबणारा मुंबई नाही आहे. कामावर लोकसुद्धा बघतायत, एवढी येऊन पब्लिक आपले शेतकरी किंवा काय आपला OBCचं काहीही असेल हे आपल्या हक्कासाठी लढत आहेत. आणि कालची थंडीची एवढी म्हणजे काल इथे प्रशिक्षणार्थी इथे झोपलेले ओपन मैदानावरती एवढी बिकट परिस्थिती होती. आम्हाला 2 का 3 वाजेपर्यंत आम्हाला म्हणजे 4:30च्या दरम्यान आम्हाला एवढी भीती वाटत होती का आम्हाला काही समजत नव्हता. एवढी थंडीमध्ये आमची हाल खराब झाली होती. सर्व आम्ही विटनेस आहेत. आम्ही आमच्यासाठी थांबलेलो होतो, आम्ही काय कोणाच्यासाठी थांबलेलो नाही, आम्ही आमच्या जीवासाठी थांबलेलो होतो. म्हणून आम्ही एक जिद पकडली आहे, जोपर्यंत इथे आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही इथे हलणार नाही. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष निखिल म्हात्रे सरांनी युवा प्रशिक्षणार्थींना सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. पहा, रात्रभर त्या ठिकाणी या आंदोलनस्थळी ते उपस्थित होते आणि रात्री इथंच त्यांचा मुक्काम होता आणि इथंच ते रात्री त्यांनी झोपलेले आहेत सर्व प्रशिक्षणार्थी. तर सांगायचं एकच आहे, थंडी असू द्या, ऊन असू द्या, वारा असू द्या, सर्व स्थितीशी शिनीशी या ठिकाणी ते लढा जे आहे ते मोठ्या संख्येने त्यांनी उपस्थित केलेला आहे. ओके, सो धन्यवाद तुम्ही लाईव्ह जुळल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण तुकाराम बाबा आणि चाकूरकर साहेब आल्यानंतर लाईव्ह सुरू करूया. आपण या ठिकाणी थांबूया.